HM घाटमाता न्यूज। मोर्चा काढलाय आज लोकशाही अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी आहे। आणि त्या प्रसंगी मला एक सांगायचं आहे, अण्णाभाऊ साठे सांगून गेले, इस देश की इनकलाब बेहिसाब बेमिसाल थी, इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे, आजादी के इस पथ पर हम भी तो दिलो जान से थे, आजादी के इस पथ पर हम भी तो दिलो जान से थे। गोरे अंग्रेज चले गए, काले अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तेव्हा आम्हाला सांगून गेले, बाबा या देशाला न्याय भेटलाय, पण या देशात ज्या मादरचोद जातीवादी आहेत त्यांच्या तावडीतनं आम्हाला दलितांना कधी सुटका मिळणार आहे। आज तोंडोली या गावात आमच्या बहिणीवर, आमच्या लहुकन्यावर लग्नाचा आमिष दाखवून प्रेम संबंध करून ज्यावेळी लग्नाची वेळ आली तेव्हा या हरामखोरांनी त्यांची जात दाखवली। या जातीचा निषेध करायला आम्ही इथं आलोय। खरं तर अण्णाभाऊ साठे आम्हाला सांगून गेलो, इंग्रजापेक्षा इंग्रज तर निघून गेले 150 वर्ष राज्य करून, पण आम्ही या जातीवाद्यांच्या तावडीतनं कधी सुटणार आहे, आमच्या पुरी कधी सुटणार आहे। त्या इथं साळी माळी तेली कुणबी मांग मार ढोर चांभार या सगळ्या लोक इथं आलेत। आमचा एकच प्रश्न आहे की आमच्या मुलींना न्याय मिळणार आहे का नाही। तुम्ही ज्यावेळी हिंदू मुस्लिम होते त्यावेळी लव्ह जिहाद म्हणून नाव देताय, पण आत्ताच्या वेळी आमच्या दलितांच्या मुलींवर हिंदू अन्याय करतोय, त्याला कोण जबाबदार आहे? त्याला ही भाजप सरकार जबाबदार आहे का? ज्यावेळी फक्त तुम्हाला मुस्लिम मुलीवर अन्याय होतोय तेव्हा ह्या तालुक्यातले पुढारी, जिल्ह्यातले पुढारी तिथं भेटायला जात आहेत। आमच्या कुटुंबातल्या मुलीवर जेव्हा अन्याय होतोय तेव्हा एक सुद्धा माणूस भेटायला जात नाही। माझा प्रश्न आहे इथल्या स्थानिक आमदारांना, आमदार साहेब तुमच्या घरातले रोज लोक तिथं जात आहेत, परंतु तुम्हाला दलित कुटुंबाला भेटायला वेळ नसली तर तुमच्या जर का मुख्य आमदाराला आम्ही मत देऊन आम्हाला लाज वाटते। अरे काँग्रेस, शाहू फुले आंबेडकर विचारावर चालता म्हणून तुम्ही सांगता, मग दलितांना भेटायला लाज वाटते का तुम्हाला? तुमचा आता लय गॅप राहिला नाही, 10-15 हजारचा गॅप राहिलाय, तो सुद्धा दलित समाज कडेगाव तालुक्यातला भरून काढल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला कळलं पाहिजे, पीडित कुटुंबाच्या शेजारी जाऊन विश्वजित कदम भेटतायत, पण कुटुंबात भेटायला वेळ नाही त्यांना। तुम्हाला जर वेळ नसेल तर तुमची वेळ बदलाय सुद्धा आमची गरज आहे आणि आम्ही वेळ बदलू तुमचा। तुम्ही आमदार आमच्या मतं होताय, फक्त आमदार तुमच्या संस्थाचा लढ होताय का तालुक्यातला प्रश्न सुद्धा जाणून घ्यायसाठी होताय हे सुद्धा तुम्ही सांगा। तुम्ही मांडाय पाहिजे ती भूमिका, इथं तुमच्या कुटुंबातलं कोणतं भेटायला पाहिजे, पण तसं झालं नाही। आम्हाला सुद्धा आता आमच्या लक्षात आलंय की आमचं कोण नाही, आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला स्वतः रस्त्यावर उतरावं लागेल। आम्हाला रस्त्यावर उतरून आमची लढाई हक्काची आम्हाला लढावं लागेल। अत्यंत बिकट परिस्थिती आहे, एवढी बिकट परिस्थिती आहे की पुन्हा सुद्धा दाखल करू नका ह्या सुद्धा अशी सुद्धा वर्ण दबाव आणला जातोय, दबाव दिला जातोय। याला कोण जबाबदार आहे? पोलीस प्रशासन याच्यावर लक्ष घालणार आहे का नाही? तुम्ही बघताय ना काय करायचं आहे। तुम्हाला जर तसं जमणार नसलं तर आम्हाला या सरकारनं शस्त्र वापरायची परमिशन दिली पाहिजे। आणि खरं तर एक करिश्माला आम्ही गरमावलोय, पण तालुक्यातल्या हजारो करिश्मा या जातीवाद्यांच्या तावडीत आहेत, त्या जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। त्या प्रत्येक करिश्माला न्याय देण्यासाठी आज आम्ही तो उपस्थित आहे। आम्हाला न्यायाची आम्ही अपेक्षा करायची कुणाकडे? न्यायाची अपेक्षा करायची सुद्धा चुकीचं झालंय। त्यामुळे सरकारनं दलित समाजातील लोकांना शस्त्र वापरायची परमिशन दिली पाहिजे असं आमचं मत आहे। खरं तर ते अनेक आरोपी आहेत, त्यात मुलगी आमची ज्या दिवसापासून घरातनं निघून गेली आणि नंतर 7-7:30 वाजता उद्या घरी आली, त्या दिवसापर्यंत काय घडलं ही पोलीस प्रशासन माहिती घेणार आहे का नाही? काय घडलं, तिच्यासोबत काय नेमका प्रकार काय झाला, या अख्ख्या दिवसात काय काय घडलं जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला वाटत नाही। त्या नराधमाला ह्या सगळं प्रकरण करत असताना कुणी कुणी मदत केली, कोण त्याला मागं होतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। आणि त्यांना 6 आरोपी केलं पाहिजे। त्या लोकांना जोपर्यंत 6 आरोपी करत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळतो आम्हाला असं वाटणार नाही। खरं तर परिस्थिती अशी झाली, अरे वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही, अरे वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही, आणि दहशतीखाली यांच्या इथं गात सुद्धा गिळत नाही। अरे पोटाला तीळ देऊन अजून किती दिवस जगायचं? तुम्हीच आमचे मायबाप असं किती दिवस सांगायचं? अरे पोटाला तीळ देऊन अजून किती दिवस जगायचं? तुम्हीच आमचे मायबाप असं किती दिवस सांगायचं? आता मला माझ्या समोर फक्त एक मनू दिसत आहे, माझ्याकडे बघून तो मनामधून असतो आहे, कोण त्याचा बाप आहे तुम्ही सुद्धा शोधून घ्या।
नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा, माझं सुद्धा नाव लिहा. आमच्या मुलीला न्याय मिळावा ही आम्ही प्रामाणिक अपेक्षा करतोय. खरं तर न्यायासाठी आम्हाला जर मोर्चा करायला लागत असेल तर ही स्वातंत्र्य भेटले की नाही हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. दलितांवरचा अन्याय कमी होणार आहे की नाही. तुम्ही जर अशा पद्धतीनं आमचा अन्याय करत असला, आमच्या मुलींसोबत प्रेम करत असला आणि ज्यावेळी लग्न होतंय त्या दिवशी तुम्हाला जात आठवत असेल तर ही सगळ्यात नीच बाब आहे. अनेक प्रकारे असं आमच्या मुलींनाही केलं जातंय. मुलं सुद्धा आमची दडपणात आहे. एवढं सांगतोय प्रशासनाने त्यात कोण अजून काय आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा. त्यात कोण कोण अजून आहे त्या मुलाला इथून घेऊन जाताना त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच उभा राहणार आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई सोडणार नाही. आम्हाला तुम्ही आता सांगायला पाहिजे, पत्र देऊन सांगा आम्ही आता पुढे काय करणार आहे. आम्हाला टाइम नाही. आणि आमच्या मुलीवर बोला आत्महत्या केली, मराई प्रवृत्त केलं आणि आम्हाला इथं यावं लागत असेल. जर त्या जातीवादी लोकांच्या घरातली मुलगी असती तर आजपर्यंत आमची घरं जाळली असती. आम्ही खून केला यांनी. आमच्या मराठवाड्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं त्यामुळे किती आमच्या दलितांची घरं जळली ती सुद्धा बघा. आणि तुम्ही आमची घरं जाळायला ही करताय, आमच्या मुलींवर अन्याय करताय. ही बंद होणार आहे का नाही? ही लवकरात लवकर बंद झालं पाहिजे. यासाठी आम्ही इथं बसलोय आणि आम्हाला शासनाची हे आहे की लवकरात लवकर तुम्ही याची कारवाई करा आणि आम्हाला योग्य ते न्याय द्या. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊंनाही विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं तोडेलगावचं हे झालेलं प्रकरण मातंग समाजाची एक माझी भगिनी करिश्मा तुपे तिला प्रेम प्रकरणामध्ये प्रेमामध्ये आपल्या अडकून ज्यावेळी लग्नाची वेळ आल्यानंतर तिला टाळाटाळ करण्यात आली व तिच्या आत्महत्येला प्रवृत्त असलेल्या नालायक नराधानं आम्ही तिचा जीव घेतला. अशा वेळी बोलत असताना त्या खानापूर आटपाडी किंवा कडेगाव तालुक्यातील या भागातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी जाहीरपणे या ठिकाणी या प्रशासनाला विनंती करतोय आणि कठोर शब्दामध्ये सांगतोय त्या एखाद्या व्यक्तीला जर गुन्हा आपण घेत असताना त्याला किती टाळाटाळ होत असतोय. कारण मी परवा सुद्धा अनुभव पोलीस स्टेशनला बघितली तिथली परिस्थिती. त्या मुलीनं आत्महत्या केल्यानंतर घरात समजल्यानंतर ते कुटुंब ज्यावेळी केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतं त्या पोलिसांचं काम होतं तात्काळ ती केस हातामध्ये घेऊन तिला पळतात नाही ते यावी. त्यांनी चाल ढकल करताना की बाबांनो आम्ही बघून घेतो, चौकशी करतो आणि पुढचं काय असेल ते आम्ही निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करतो. सगळ्या गोष्टी कायद्याच्या बाजूनं मला तुमच्या मान्य आहेत. पण एका मुलीनं जर आत्महत्या केली आणि ती घरदार सगळं बघा समाज रस्त्यावर जर बोलून सांगत असेल की बाबा आमच्या पुरीला ह्या माणसाने मारलेला आहे तर त्या माणसांना जवळ घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणं हे तुमचं काम होतं. कशासाठी एवढी टाळाटाळ केली? मी इथल्या प्रांतांना सुद्धा तेच विचारतोय आणि पोलिसांना सुद्धा तेच विचारतोय. इथल्या मातंग समाजाला तुम्ही एवढ्या हलक्यात घेऊ नका की जेणेकरून तो काय करू शकत नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे. सगळ्या बाजूनं आम्ही तयार आहे. फक्त काही गोष्टी आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं बांधलेलो असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं राहतोय, वागतोय, चालतोय. पण असं नाही की एखादा अन्याय आमच्यावर जर होत असेल तर तो आम्ही शांतपणे सहन करू. अजिबात होणार नाही. हे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये जे जे कोण दोषी असतील मग तो मुलगा असेल त्या मुलाला ज्या ज्या लोकांनी शांतपण दिलं, ज्या ज्या लोकांनी त्या मुलीच्या वडिलाला फोन केला असेल हे सगळं कॉल डिटेल्स काढून त्याची सीडीआर तपासणी झाली पाहिजे. जी लोक ह्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना अटक झालीच पाहिजे. एवढंच नाही तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या नालायक माधवचोतला फाशीची शिक्षा होईपर्यंत लढणार आहे. आता सरांनी सांगितलं ज्या पद्धतीनं ती आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तिथं वकील आमचे मांडतायत, तिथं समाजातली लोक मांडतायत. सगळ्या बाजूनं आम्ही रस्त्यावर उतरतोय. कुणी ह्या भ्रमात राहू नको की आता ही काय ना एक दिवस येतील वरवरतील जातील अशा भ्रमात कुणी सुद्धा राहू नका. मी जाहीरपणे कडेगावमध्ये या ठिकाणी सांगतोय. तिथल्या मी अधिकाऱ्यांना शक्यतो सांगतोय की काम करत असताना आपण संविधानाच्या हिशोबानं काम केलं पाहिजे. एखाद्या नेत्याच्या पुढाऱ्याच्या घरचं गडी असल्यासारखं काम करू नका. हलक्या कानाने ह्या खुर्चीवर बसू नका.
जेणेकरून कोणाचं तर ऐकायचं आणि एखाद्या गरीबाच्या पुरीचा जीव घेतला त्याला निर्दोषपणे तुम्ही जर बाहेर मोकाट्यानं फिरू देत असाल तर तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहे एवढं लक्षात ठेवा. तिथल्या प्रांतांना माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही आज फॅन लावून बसला असाल, एसी लावून बसला असाल, पोलीस निरीक्षक तिथं बसला असाल, एसी लावून फॅन लावून बसला असाल, समाज इथं रस्त्यावर आहे, त्याची दखल तुम्ही घेतली पाहिजे. नाही अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका एवढं मी जाहीरपणे सांगतो. आणि एक समाज बांधव म्हणून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. ज्यातून पाणी उत्पन्न होतं त्या निर्मळ झऱ्याप्रमाणे शांततेच्या मार्गाने संघटित होऊन इतरांसाठी काहीतरी चांगलं करणं हा माझा धर्म आहे. आणि या धर्माचा खरा अर्थ मला फुले शाहू आंबेडकर विचारधारेने स्वीकारलाय, शिकवलाय. म्हणून तर ज्यावेळेस कराड कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये या संबंधित प्रकरणावरती FIR दाखल झाला, खरं तर तो FIR दाखल होण्यामागे पण 3 दिवसाचा काहीतरी मला वाटतं आकाश कालावधी लागला होता. तर पोलीस प्रशासनाला आणि संबंधित तहसीलदार प्रशासन किंवा प्रांत साहेबांना माझं असं नम्र विनंती आहे किंवा सांगणं आहे की या कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये तुम्हाला काही प्रस्थापितांचं काही तुमच्यावरती काही बंधन असतं काय? हा, या गोष्टी एक मला मान्य आहे की बाबा एखादा अधिकारी एखाद्या तालुक्यात जातो किंवा ज्या ज्युरिडिक्शन मध्ये तो जातो त्याच्यावरती स्थानिक काही नेतृत्वांचं काही बर्डन असतं, काही दबाव असतो. तुम्ही आमच्या या प्रकरणामध्ये ज्यावेळेस FIR नोंद करायसाठी आमची लोक आली, हा खरं तर कॉग्निजेबल गुन्हा आहे, म्हणजे दखलपात्र गुन्हा आहे. तुम्हाला तर माहित असेल मीना कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 2013चं जजमेंट आहे. त्याच्यामध्ये असा सरळ सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स असला तर संबंधित पोलीस ठाणे अंमलदारांना जो कोणी तक्रार द्यायला लोक येतील त्याची तक्रार दाखल करून घेणं हे बंधनकारक आहे. मग आमच्या लोकांना तुम्ही 3 दिवस वेटीस का धरलं होतं हा माझा सरळ तुम्हाला रोखठोक प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर तसा जर काय बंधन होत असेल, तसा जर तुमच्यावरती काही दबाव होत असेल तर ही जी आम्ही रस्त्यावरची लढाई आज लढत आहोत तर पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला माझं सांगणं आहे आम्ही ही लढाई रस्त्यावरची लढाई तुमच्यासाठी सुद्धा लढू आणि ही लढाई आम्ही कोर्टात सुद्धा लढू तुमच्यासाठी. पण तुम्ही संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे या वाक्याप्रमाणे असं काम करा आणि लोकांना दाखवून द्या की अजून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही कुठल्या नेत्याचे किंवा नोकर नाहोत, आम्ही कुठल्या शासनाचे नोकर नाही आहोत. तर इथं तमाम सगळी जमलेली जनता आहे, आम्ही त्याचे नोकर आहोत, आम्ही लोकसेवक आहोत आणि लोकसेवकाप्रमाणे काम करणार आहोत. ही शपथ तुम्ही घेतली होती, ती शपथ नेहमी आठवा. ज्यावेळेस पोलीस स्टेशनला एखादा व्यक्ती तुमच्या समोर येईल गुन्हा दाखल करायला त्यावेळेस ती काय घटना आहे त्याची समजून घ्या. आणि जर स्थानिक नेतृत्व तुम्हाला दबाव करत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी कायद्याची लढाई लढतो. मी परवा दिवशी ऍड टू प्रॉसिक्युशन म्हणून विट्याच्या कोर्टामध्ये या रेश्मा तुपे माझ्या बहिणीच्या वतीनं मी वकीलपत्र दाखल केलं आहे. मला माहित आहे की कोर्टाच्या माध्यमातून तिला वकील साहेब मिळालेला आहेत, ते वकील तिची बाजू मांडणार आहेत. पण ती बाजू निष्पक्षपातीपणे मांडतात का ही बघण्याची जबाबदारी आमची सुद्धा आहे. आमच्यामध्ये सुद्धा शिकलेले वकील आहेत, जज आहेत, अनेक नेते आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात. तर आमचं शिक्षण हे समाजासाठी कुठेतरी उपयोग व्हावं म्हणून आम्ही इथून पुढे नेहमी कार्यरत राहणार आहे. आणि या प्रशासनाला माझी अशी ठळठळीची विनंती आहे किंवा असा इशारा आहे की इथून पुढे मी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याशी संपर्क साधणार आहे या माध्यमाच्या संदर्भात. आणि गृह मंत्रालय, दिल्ली सरकार यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे. या कडेगाव पोलीस तालुक्यावरती विशेष तुमचं लक्ष असू द्या, इथल्या कारभारावरती लक्ष असू द्या. आणि आकाश तू म्हणत होतास की इथले स्थानिक आमदार हे काही इथं व्हिजिट करायला किंवा संबंधित पीडित मुलीच्या घरी त्यांनी उपस्थिती दाखवली नाही किंवा सांत्वन करायला सुद्धा आले नाही. ही जर गोष्ट असेल तर ही असे अतिशय निंदनीय गोष्ट आहे असाच मी स्पष्ट आणि ठाम म्हणेल. आणि हे मी ॲडव्होकेट विक्रांत बडेकर सगळ्यांच्या समोर ठाम म्हणतोय. आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला आमचे अधिकार भारतामध्ये अप्रत्यक्षशाही लोकशाही पद्धत आहे. आम्ही आमचे अधिकार तुम्हाला दिले आहेत की तुम्ही आमचे प्रश्न जाऊन विधानसभेत मांडाल, लोकसभेत मांडाल, आमच्या अधिकारासाठी लढाल. अरे मग तुम्ही कुठं आमच्या अधिकारासाठी लढताय? उलट आमच्यावरती अन्याय झाल्यानंतर तुम्ही आमच्याच गुन्हा नोंद होऊन देऊ नका म्हणून तुम्ही पोलीस प्रशासनाला आदेश देत असाल किंवा अनेक काही गोष्टी करत असाल तर त्या अतिशय निंदनीय आहे. मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो. आणि जातीनं वैयक्तिक माझं लक्ष या विट्याच्या कोर्टामध्ये असेल. मी परवाच ऍड टू प्रॉसिक्युशन म्हणून तिथं वकीलपत्र दाखल केलं आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्ववेळी प्रयत्न करणार आहे. ही मी समाजाला आणि माझ्या बांधवांना ग्वाही देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
छत्रपती शिवाजी महाराजांचा करिश्माला न्याय, करिश्माला न्याय. आता एकच कविता सांगतो हिंदी मधली, ती आपले अधिकार का आहे, तो खूप महत्वाची आहे. ती अशी आहे की अरे तुम कोठी बंगलों में रहते, मैं रहता झोपड़पट्टी में. अरे तुम वैसे कूलर में सोते, मैं तपता शर्म की भट्टी में. अरे तुम दूध मलाई में नहाओ, मैं रोटी को मुहताज रहूं. अरे तुम मालिक में नौकर ठहरा, फिर समता का संसार कहा. अरे धन धरती मील तुम्हारे है, पोखर और झील तुम्हारे है, शासन सत्ता पर काबिज तुम, ताने तहसील भी तुम्हारे है. अरे तुम कहते हमें भेद नहीं, अरे तुम कहते हम सब भाई है, क्यों ऊंचे तो मैं नीचा, क्यों जाति वर्ण की खाई है. सदैव के गर्दन कटने की परंपरा इस देश से सदा उड़ जाए, इस आशय का स्वीकार कहा. कानों में पिघल शीशा, मेरी जीवा पर ताले है, अस्पृश्य पशु से भी बदतर निज शासों तक के लाले है. न मुर्दा हूँ नहीं जी सकता, मेरे मौलिक अधिकार कहाँ है, मेरे मौलिक अधिकार कहाँ है. थोडक्यात वाक्यात सांगतो, हिंदू म्हणून आपण जगतो गेली 56 वर्ष. बाबासाहेबांनी 56 साली धर्मांतर केलं आणि तेव्हापासून दलित समाजाचा एक मोठा घटक बौद्ध धर्मात गेला आणि तिथून खऱ्या अर्थानं दलित समाजावर अन्याय अत्याचार होण्याला सुरुवात झाली. बायकांची नग्न दिंड काढणे, लहान मुलींना उचलून नेणे, त्याच्यावर बलात्कार करणे, घरदारं जाळणे, बौद्ध वस्ती जाळणे, मातंग वस्ती जाळणे, असे अनेक अन्याय अत्याचार झाले आणि ती अन्याय अत्याचाराची मालिका सातत्याने सतत आतापर्यंत चालू आहे. ती खंडित होण्याचा नावच घेते. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला धर्मांतर केलं त्यावेळेला समस्त मातंग समाज बौद्ध धर्मात गेला नाही, पण महात्मा गांधीचं नेतृत्व स्वीकारून आमचा मातंग समाज बहुसंख्येनं महात्मा गांधीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हिंदू धर्मामध्ये सातत्यानं वागत राहायला वागतोय, आतापर्यंत वागत आलेला आहे. आम्हाला आता असा प्रश्न पडलेला आहे की हिंदू धर्मानं आम्हाला स्वीकारलंय का? जर हिंदू धर्मानं जर आम्हाला स्वीकारलं असतं किंवा नसतं तर हे आजचं उदाहरण आम्हाला हिंदू धर्मानं हिंदू संस्कृतीनं आम्हाला स्वीकारलेलं नाही. आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणून तुझे आज या मुलीची जी आत्महत्या झाली किंवा तिचा खून केला, निर्गुणखोर केला, त्याला जबाबदार ही हिंदू संस्कृती आहे. आपण डोळे झाकून निमूटपणे सातत्यानं गेली 75 वर्षे या सवर्णाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सातत्यानं आम्ही घरादारावर कृषीपत्र ठेवून ह्यांचे प्रपंच केले, ह्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, संत्री केलं आणि त्याच्यासाठी आम्ही आमचं पैसा झेलवलं. पण आम्ही मात्र मोटरसायकलने फिरणारा माणूस 4 व्हीलरमध्ये गेला, 4 व्हीलरमधला माणूस आलिशान मोठ्या हॉटेलमध्ये गेला. आता पंचतारकीमध्ये हॉटेल आम्हाला एक वेळचं जेवण मिळत नाही. ह्या हरामखोरांनी ह्यांच्या अंगाची चड्डी सुद्धा आमच्या पैशाची आहे याची जाणीव ह्या पांबलीच्या राहिलेली नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ह्या हिंदू धर्मामध्ये जे आपण राहिलो ते आपण चूक केली का? जर आम्ही राहिलो तर मग आमच्यावर अन्याय का? मग मातंग हिंदू तुम्हाला प्रचार करायला चालतो का? तुम्हाला मतदान करायला चालतो का? तुमच्या घराला तोरण बांधायला चालतो का? तुमच्या उदरेगिरी करायला चालतो का? जो सतत बोलत राहतो त्याला सगळे घेऊन असतात आणि जो बोलत नाही त्याला मात्र दाबलं जात आहे. आज खऱ्या अर्थानं हा समाज बघून इतका आनंद झालेला आहे की समाज कुठेतरी जागृत व्हायला लागलेला आहे. हीच पद्धत आपण जागृतीची सातत्यानं पुढे ठेवूया. नाही जर तुम्हाला चुन चुन के मारेंगे, शोलेमध्ये एक डॉल आहे बघा, चुन चुन के मारेंगे. आज ही माझी कोणतरी मुलगी आहे, माझी कोणतरी बहीण आहे, माझी कोणतरी आई आहे, माझी कोणतरी आत्या, या प्रमुख नात्यातून भूमिकेतून समस्त मातंग समाज आणि बहुजन समाजातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन संघटितरित्या लढा दिल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि आता परत कांबळे सरांनी 500 मातंगांना घेऊन बौद्ध धर्मात त्यांनी प्रवेश केला. त्याचं कारण आता समजते आम्हाला, कारण आम्ही हिंदू मागाला तोरण बांधायचं ते मताला चालतो, जो उदरीगिरी करतो मग तो चालतोय, पण जो आवाज उठवतोय त्याचा आवाज मात्र दाबला जातोय. मी MA MPhil PhD माणूस आहे. आज मला तांबे गावामध्ये माझ्या घरामध्ये येऊन एका दलित वस्तीमध्ये येऊन मातंग समाजाचा मी कार्यकर्ता आहे. गेली 40 वर्ष सातत्याने समाजाचे प्रश्न लढतोय झडतोय. फक्त आमची लढण्याची पद्धत पेनाची आणि व्याख्यानाची आहे. आम्ही हातात शस्त्र घेतलं नाही, पण आता ते पेन खाली ठेवावं असं वाटतोय आणि ते शस्त्र हातात घेतल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही. मी घरामध्ये लिखाण करत असताना मला एक सवर्ण समाजातला मनुष्य येऊन
मला घरातून ओढून मारहाण करतो, माझ्या बायकोला मारहाण करतो. जर MA PhD झालेल्या माणसाची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल? आज दलित समाजावर, मातंग समाजावर अन्याय अत्याचार होतात. किती जण न्याय मागायचा तो? असे अनेक लोक आहेत की गावच्या दबावाला बळी पडून ते न्याय मागायला जात नाहीत. आणि एखादा जर आमच्यासारखा न्याय मागायला गेला तर त्याला जज पासून ते सरकारी वकिलापासून संपूर्ण आमदार खासदार भारतीय शासन प्रणाली आमच्या विरोधात असते. आणि एक आमचा मनुष्य, अज्ञानी मनुष्य तिथं त्या कोर्टामध्ये टिकत नाही. लोकांना हुकवून टाकलं जाते, त्याचे जबाब व्यवस्थित घेतले जाते. मी गेले 5 वर्ष झाले अट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण लढतोय. घराच्या सेशन कोर्टामध्ये माझी केस आहे. मी त्या जजला सुद्धा घायला आणलंय. मी अट्रॉसिटी ऍक्ट कलम 216चा अधिनियमानुसार संपूर्ण यंत्रणा मी कामाला लावलेली आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ शूटिंग, दलित कुटुंबावर जो अन्याय होतो त्या अन्यायाचं संपूर्ण दलित व्हिडिओ शूटिंग झाली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये कुठला अधिकारी कसा बोलतोय, कसा दम देतोय, काय करतोय, कशी पिळवणूक करतोय, कसं शोषण करतोय, हे सगळं त्याच्यातून दिसून येईल. आणि ही व्हिडिओ रेकॉर्डिंगची सिस्टीम भारतात कुठे नाही, ती मी एकट्यानं माझा एक पहिला अर्ज आहे सेशन कोर्टामध्ये. आता तो अर्ज जिल्हा कोर्टात जाईल, जिल्हा कोर्टातनं उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जाईल, सर्वोच्च न्यायालय खंडपीठ बसवेल. त्याच्यावर खंडपीठ बसवल्यानंतर केंद्र सरकारचा प्रस्ताव जाईल आणि केंद्र सरकार मग तो प्रस्ताव मान्य केले की नाही मला माहित नाही. पण अशा पद्धतीने घोषित ज्या वेळेला संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक न्यायालयामध्ये ज्या वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळेल. कारण आपला माणूस जबाब द्यायला आत एकटाच गेला असतो, समाज बाहेर असतो. ते डगलं फिगलं पांढरं काळं कोट घातलेलं बघून आमचा माणूस भीतोय, जबाब बदलतोय. अशा पद्धतीनं आपण सातत्यानं कार्यरत राहिलं पाहिजे. किती लोक आहेत अजून, मला तर वाटतं हजारोच्या संख्येने इथे यायला पाहिजे होतं. आपली एक बहीण वारली, आपली नाही का, तिचा फोन केलाय, आपली असेल बहीण असेल, कोण असेल, आपल्याला जाणीव झाली सकाळी अकरा फोन केला असेल, आखरी म्हणतात तुम्ही येते का रे, तुला इथं अडचणी ठेवून मला झोप कशी लागेल बाळा, म्हणून मी त्याला सांगितलं. आणि आज पवार आणि आम्ही आज इथं आलो, कराडवरून आलो, तांबेव गाव माझं आहे. असंच इथून पुढं सर्व गोष्टीमध्ये एक ताकदीनं, एक दिलानं, एक मुखानं, संघटितरित्या जर आपण या व्यवस्थेच्या विरोधात लढा नाही दिला तर तुम्ही मेला म्हणून समजा. तुमची जात सुद्धा मागाची अस्तित्वात राहणार नाही, कागदावर इतिहासामध्ये शोधावी लागत. म्हणून आज तुम्हाला कसं न्याय मिळेल? आमदार खासदार उराव बसलेले एकमेकाच्या. त्याचं उदाहरण बघा, गुंडांच्या टोळ्या, त्या गुंडांच्या, आमदार गुंड आहे, खासदार गुंड आहे, मंत्री गुंड आहे. मला कुठे न्याय मिळणार? तुम्हाला तुमच्या हातात शस्त्रच घ्यावं लागेल. मग ते पेनाचं घ्या किंवा इतर शस्त्र घ्या. पण शस्त्र घेतल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय, संघटितरित्या लढा दिल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. एवढं बोलताना मला 2 शब्द जय महाराष्ट्र, जय लवजी. HM घाटमाता 9.